नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही स्वतःची तुलना कधीच कोणाशी करू नका. तुलना केल्यास तुमच्या केवळ निराशाच पदरी पडेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा आनंदी माणसं जगात आहेत, तशी तुमच्यापेक्षा काही सुखी दुःखी माणसं सुद्धा जगात आहेत. जे आहे त्यात समाधानी राहा. इथे इतर सगळे क्षणभराचे सोबती असतात. शेवटी तुमचं जीवन तुम्हालाच जगायचं आहे. जीवन आणि मृत्यूच्या मध्ये प्रवास करणारी तुमची नाव तुम्हालाच पैलतीरावर घेऊन जायची आहे. मधल्या प्रवासात काही वादळ येतील, संघर्ष येतील, कधी कधी नाव उलटून जाते की काय असं देखील वाटायला लागते. पण त्याचबरोबर काही समाधानाचे निखळ असा आनंद देणारे काही मुक्काम सुद्धा येणार आहेत. तुम्ही म्हातारपणात आलात म्हणजे तुम्ही बराच मोठा प्रवास अतिशय धैर्याने पूर्ण केलेला आहे. आता उरलेला प्रवास तुम्हाला आनंदात आणि फक्त आनंदातच घालवायचा आहे. त्यामुळे तुम्हीही आनंदात राहा आणि इतरांनाही आनंद देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. कारण तुमचं सर्वात मोठं धन म्हणजे तुमचं शरीर. ते जितकं निरोगी असेल तितकं तुमचं जीवन आनंदात जाणार आहे. तुमच्या भोवतीच्या लोकांचे जीवन सुद्धा तुमच्या निरोगी असण्याने आनंदी होणार आहे. तुमच्या बँकेत जर लाखो रुपये पडून असतील आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये पडून असाल तर तुम्ही सर्वांनाच नकोशी व्हाल. म्हणून सर्वात पहिले तुमचे शरीर सांभाळा. सर्व काही तुम्हाला आपोआपच मिळेल. तुम्हाला हे जर वाटत असेल की स्वामींनी मला साथ द्यावी, मला निरोगी ठेवावे, तर स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, मला तू निरोगी आयुष्य दे. माझ्यापासून सर्व रोगराई दूर ठेव आणि मला माझ्या आयुष्यात सुख समृद्धी दे. अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात की बाळा, जीवन जगत असताना ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारूही नका. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल. आणि जर आयुष्यात तुम्हाला कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक अडचणीची विनवणी करा. ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव समजेल. बाळांनो, जीवनामधल्या प्रत्येक आनंद हा पैशावरच अवलंबून असतो तर तो आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होऊ शकते तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते. फक्त तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल. कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो. जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्त्व देणार नाही. मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या कमतरता न दिसता आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतील. तुम्हीही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुमचा हे स्वामी आईवर विश्वास असेल तर स्वामी आई, मला अशीच साथ दे आणि सक्षम बनव, अशी कमेंट करा. पुढे स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या जीवनातून जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. काही लोक केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या जवळ येत असतात. मतलबी माणसं गरजेच्या वेळी तुमच्या जवळ येतात, तुमची विचारपूस करतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण होताच तुमच्याशी संवाद साधणं देखील बंद करतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका. इथे इतिहास साक्षी आहे. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारखं जग उभं असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो. आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील तेव्हा समजून जा
तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहात, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात. साधी माणसं नेहमी फसवली जातात, कारण ती चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतात. आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही, पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. पण आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. आणि माणसालाही नेहमी तीच माणसं हवी असतात जी त्यांची नसतात. ज्या माणसाने आपल्याला हलकी वागणूक दिलेली असते, आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये स्थान देतो. अशाने माणसं आपल्याला गृहीत तर धरतातच, पण आपल्याला महत्त्व देणंही बंद करतात. त्यामुळे अशांना महत्त्व देणं तुम्ही बंद करा. आयुष्यात फक्त चांगले विचार महत्त्वाचे असतात, हे लक्षात ठेवा. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत आणि कोणाला त्या दाखवताही येत नाहीत, पण सतत ठसठसत राहतात. पण तेव्हा स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. आपल्या अपेक्षा हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. सर्वात पहिले आपल्या अपेक्षावर नियंत्रण झालं, त्याच्या अपेक्षा कमी, तोच जीवनात सर्वात सुखी. असे ध्येय तुम्ही बाळगून जीवन जगा, तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. कोणी आपल्याला त्रास दिला, आपली मनं दुखवले, तरी आपल्याला होणारा त्रास हा तेव्हाच कमी होतो जेव्हा आपण आपल्या मनाला समजावतो आणि समोरच्याला माफ करता येतं. त्याचे अपराध विसरता येतात, पण त्याच्यात पुन्हा गुंतून राहता येत नाही. आपण देवाला केलेली कोणतीही प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागवा. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं. आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही. ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखाची गरज फक्त पक्ष्यांना असते. माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल. वेळ कमी आहे ही जरी वाईट गोष्ट असली तरी अजूनही वेळ आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल, पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल. आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊन येईल. काहीतरी मोठा विचार करा. इतर कोणाच्या आधी तुम्हाला तो सुचू द्या आणि लवकर सुचू द्या, कारण विचारावर कोणा एकाचा अधिकार नाही आहे. ज्याचं मन आणि शरीर शुद्ध नाही त्याचं मंदिरात जाऊन पूजा करणं व्यर्थ आहे.